नमस्कार मित्रांनो. तर मित्रांनो, आज व्हिडिओ बनवायचं कारण म्हणजे खूप मोठा आहे बरं का. कशावरून आहे ते पण म्हणजे आईवरून आणि आईचं मुलगावरून आहे. म्हणजे मुलगाचं किती प्रेम आहे त्यांच्या आईवरती ह्याच्यावरून व्हिडिओ आहे बरं का. कारण माझ्या घरात ते काही घडलंय, तुमच्याशी थोडं शेअर करावं म्हणून मी शेअर करत आहे बरं का. काल ना आमची सासू आली, म्हणजे माझ्या नवऱ्याची आई, माझी सासू. आणि माझी सासू किती दिवसानं आली माहिती आहे का? 1.5 वर्षानंतर आले इकडं आमच्याकडं, आमच्या घरी. हा माझा नवरा जात होता तिकडं त्यांच्या आईकडं, म्हणजे तिकडं शेत वगैरे आहे ना, शेतामध्ये जायचे यायचे बघायचं. पण त्यांच्या आईसोबत त्यांनी बोलत होते तेवढंच 2 शब्द. आणि शेतामध्ये जायचं, शेतामधलं काय ते बघायचं, रिटर्न यायचं अर्धा तासामध्ये रिटर्न घरला इकडं सोलापूरला. तर त्यांच्या आईसोबत त्यांना म्हणजे टाईम घालवायचं टाईम भेटत नव्हतं, म्हणजे टाईम स्पेंड म्हणतात की ते त्यांना भेटत नव्हतं. तर त्यांची आई काल आली आहे. तर त्यांची आई आल्यावर त्यांच्या मनामध्ये एवढा आनंद, एवढं खुश बघितलं ना, मी स्वतःहून डोळ्याने बघितलं बरं का. स्वतःहून मी डोळ्यानं बघितले. त्यांनी काही बोलले नाही मला, पण मला दिसलं त्यांचं प्रेम, त्यांच्या आईवरचं. त्यांच्या आईवरचं प्रेम दिसलं त्यांचं मला. तर मला काल त्यांची मम्मी आल्यापासून मला हे कर ते कर, स्वयंपाक खायला ते कर, हे कर ते कर, माझ्या आईला असं कर, माझ्या आईला असं आवडतं तसं आवडतं ते कर. आणि काल त्यांच्या आईला आईस्क्रीम आणले खायला, आंबे आणले, खूप काही, म्हणजे उपवास वगैरे होते त्यांचं. काल सोमवार उपवास होतं. सोमवार उपवासासाठी साबुदाणा चिवडा आणि पापड साबुदाण्याचे तळलेले. काल एवढं त्याने आनंद होते ना, आज पण आनंद आहे. तर त्यांनी बाहेर गेले, तर माझी सासू बसले तिकडे दुसऱ्या खोलीमध्ये. एवढा आनंद मी कधीच भेटला ना, म्हणजे त्यांच्या ह्याच्यामध्ये चेहऱ्यावरती आनंद, खुश कधीच बघितला नाही बरं का. मलाच असं वाटलं की ह्यांचं काय बाबा, मलाच कसं तर वाटलं बरं का. म्हणजे 1.5 वर्षानंतर त्यांची आई आले ना त्यांच्या घरी, तर त्यांना तर आनंद मावत नव्हतं. तरी पण त्यांनी गप्प बसले. तरी पण मला सांगितले हे कर ते कर, माझ्या आईला असं कर, माझ्या आईला ते आवडतं हे आवडतं. तर बाबा ठीक आहे करते. मी काहीच बोललं नाही, मी गप्पच बसले. कारण मला दिसत होतं ना त्यांचं प्रेम त्यांच्या आईवरचं, मला दिसत होतं. मी कशाला काय बोलून उगीच त्यांच्यामध्ये भांडण लावू, काय उगीच काय बोलू, कशाला चिडचिड करू. ह्यांना जे बोलते ते करावं. म्हणजे ह्यांच्या चेहऱ्यावरती खुश आनंद दिसला ना, मला पण खूप आनंद होतो मनाला. म्हणून मी पण त्यांनी कसं सांगितले तसं मी पण केलं बरं का. मी काहीच बोललं नाही. तर त्यांची आई आज चालली. त्यांनी बोलत होते थांब 1-2-3 महिने तर थांब म्हणलं. तर म्हणजे तिकडं पण शेत आहे, तिकडं घर आहे, जनावर येतं, ते सगळं सांभाळावं लागतं. म्हणून त्यांनी बोलत होते मी कधीतरी येते. तर माझा नवरा आज थोडं नाराज होऊनच बाहेर गेलेत बरं का. कारण माझ्या आईला मी सांगते एवढं दिवसाने आले, मी सांगते थांब म्हटलं तर का थांबत नाही, म्हणून त्यांनी आज थोडं नाराज होऊन झाले. तर पण त्यांनी सोडायला जाणार, सोडा थोड्या वेळाने, म्हणजे थोड्या वेळाने म्हणजे तर 12-1 वाजल त्यांना गावाकडे पाठवायला. कारण त्यांचं थोडं, त्यांनी आजारी पण आहेत ना, त्यांना बीपी गोळ्या वगैरे चालू आहेत, ते गोळ्या वगैरे आणून त्यांना काय लागतं ते आणून देऊन पाठवणार आहे. पण किती माणसाला खुश होत आहे बघ की. खूप दिवसानंतर आई भेटल्यावर किती आनंद होतं, माणूस किती खुश होतं. मी काल बघितलं बरं का. अक्षरशः मी काल बघितल्यावर मला असं वाटलं की बाबा आमच्याकडून काही कमी पडत आहे का ह्यांना. आई आल्यावर एवढं खुश झाले की आमच्याकडून काय कमी पडत आहे का, मला असं पण वाटलं. म्हणजे शेवटी बायको तर बायकोचं आणि आई म्हटलं तर आईच असते ना, हे पण मला कळालं. त्यांना खुश बघून ना मी पण खुश झाले. मी पण गप्प बसले, काहीच बोलले नाही. आज त्यांनी चालले तर बघू त्यांचं पण काय आज दोघांचं रिॲक्शन होतं, बघते. आज पण त्यांची आई बसले तिथं बाहेर, मी दाखवते तरी पण तुम्हाला. हो का, तिथं बसले तर पाय दिसतात का, म्हणजे कॅमेरा चालू केल्यावर त्यांनी मागं सरकून बसलेत बरं का. तिथं बसलेत त्यांनी,
कॅमेरा चालू केल्यावर त्यांनी साईडला झालं तर म्हणजे त्यांनी जास्त कॅमेऱ्यामध्ये येत नाही, त्यांना पटत नाही, म्हणून त्यांना हे काय समजत नाही व्हिडिओचे वगैरे. तर खूप काही प्रेम असतं बरं का आईमध्ये. तर कोणी काही प्रॉब्लेम नाही, आईपासून दूर होणार असेल तर नका दूर होऊ बरं का. काही प्रॉब्लेम असेल तर घरातच सॉल्व करा. आमच्याकडून काही गोष्टीमुळे आम्ही पण थोडं दूर झालं. दूर म्हणजे दूर नाही, त्यांना काय गरज आहे ना ते सगळं आम्ही पुरवतो, पण एका जागी ठिकाणी एका घरामध्ये राहणं वेगळं आणि दुसऱ्याकडे राहणं वेगळं. काही प्रॉब्लेम असेल तर सॉल्व करा, एकमेकांनी जुळून राहा, त्याच्यामध्ये खूप आनंद भेटतो, त्याच्यामध्ये खूप सुख असतं. म्हणतात तुम्ही का वेगळं झालं, काही गोष्टीमुळे आम्ही वेगळे झाले बरं का. वेगळं म्हणजे वेगळं नाही, येणं जाणं चालतं, पण ह्यांची आई ना 1.5 वर्षानंतर आली घरला इकडं आमच्याकडं. ह्याने जात होते तिकडे पण बोलत नव्हते तेवढं कामामुळं, जायचं लवकर जायचं, एक अर्धा तासामध्ये तर कोणी तर बोलणं किंवा टाईम स्पेंड होणं होत नाही. येणं बघणं 2च शब्द बोलणं म्हणजे ते वेगळीच गोष्ट. असं राहून 1 दिवस राहणं, 1 रात्र राहणं, बसणं, बोलणं, एकमेकांशी हसणं, हे सगळं वेगळं असतं बरं का. खूप ह्याच्यामध्ये सुख भेटतं, आनंद भेटतं. कोणी आईपासून दूर होऊ नका, एवढंच सांगायचं आहे मला. कोणीच दूर होऊ नका. काही प्रॉब्लेम असेल तर सॉल्व करा घरातच. काही अडचणी असो किंवा काही कसलं पण मोठं अडचण असो, घरामध्ये बसून सॉल्व करा. आईवडिलांना सांगा, त्यांनी काय राय देते तर बघा, तुमचं काय राय ते सगळं मिटवून एकमेकांचं साथ देणं हे बनतं. मला तर एवढं कळालं बरं का.